शुभविवाह या मालिकेच्या 31 डिसेंबरच्या भागामध्ये इकडे भूमी आता सगळीकडे घरामध्ये धूप फिरवत आहे। अथर्व आणि आता आकाश यांच्या गोष्टी चालू आहेत आणि ते दोघं जण बिझनेस संदर्भात काहीतरी बोलत आहेत आणि त्यावरती आकाश त्याला खूप अलर्ट राहण्यासाठी सांगतोय। याच्यापुढे कोणतीही रिस्क आपण घेऊ शकत नाहीये असं सुद्धा तो त्याला सांगत आहे। त्यावरती अथर्व म्हणतो, हो दादा, मला माहिती आहे आत्तापर्यंत आपण अनेक गोष्टीही केलेल्या आहेत, पण यापुढे आपण जपून राहायला पाहिजे। तोपर्यंत भूमी देवाकडे दिवा लावते आणि देवाकडे दिवा लावून भूमी आता सांगत आहे, या घरामध्ये परत पहिल्यासारखी शांती सगळी येऊ दे आणि काही झालं तरी सुद्धा या घरातली निगेटिव्हिटी जी काही आहे ना, ती निगेटिव्हिटी बाहेर निघून जाऊ दे। या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी पुन्हा यायला नको असं म्हणत भूमी आता प्रार्थना करत आहे। आणि त्याच वेळेला तिकडे आलेली आहे ती म्हणजे अपूर्वा। ज्या वेळेला अपूर्वा तिकडे येते आणि त्यानंतर अपूर्वा सांगते, या घरामधली शांती तर भंग होणारच आहे। मी या घरामधली शांती भंग करायला भूमी आलेली आहे। आणि त्यानंतर ती मुद्दामच विषय काढते की मला म्हणजे इंट्रोगेशन करायचं आहे, ते म्हणजे क्षितिजाचं। यावरती लगेचच आता इकडे भूमी आणि आकाश दोघंही चिडतात आणि तुझं डोकं फिरलंय का? आता क्षितिजाची अवस्था काय आहे तू बघितलंस का? आणि त्यानंतर सुद्धा आता तू इन्व्हेस्टिगेशन करायला आलेली आहेस। हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, ही इन्व्हेस्टिगेशन तुला आम्ही काही करू देणार नाही आहोत असं म्हणत प्रेक्षकांनो तिला आता चांगलंच हे दोघं जण फटकारतात। त्यावरती अथर्व म्हणतो, तुझा काय प्रॉब्लेम काय आहे? अगं ती एवढीशी मुलगी, ती तुला काय इंट्रोगेशन करून तुला काय सांगणार आहे माहिती? एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी सुद्धा तुझं हे इंट्रोगेशन आम्ही बिलकुल होऊ देणार नाही आहोत। काहीही झालं तरी सुद्धा बंद कर तुझं हे इंट्रोगेशन, हे करून तुला काय मिळणार आहे असं म्हणत मुद्दामच आता इकडे सगळेच जण तिला अडवण्याचा प्रयत्न करतायत। पण ती मात्र आता सगळ्यांना त्रास देण्यासाठी किंवा करण्यासाठी अगदी जीवाचा आटापिटा करते आहे। आणि त्यावरती आता ती सांगते, हे बघा, आज नाही तर कधीतरी हे इन्व्हेस्टिगेशन किंवा इंट्रोगेशन हे करायलाच पाहिजे। त्यावरती आकाश म्हणतो, आत्तापर्यंत मी गप्प होतो, पण जर का तू हट्टाला पेटलीस ना तर खरा आकाश महाजन काय आहे हे तुला दाखवायला मला अजिबात वेळ लागणार नाहीये। हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, मी जर का माझ्या ह्याच्यावरती उतरलो ना तर मात्र तुला चांगला धडा शिकवायला मला अजिबात वेळ लागणार नाही असं म्हणत तो आता खूपच चिडलेला आहे। आणि हे सगळं करून तुला काय मिळतं असं ज्या वेळेला तो तिला प्रश्न विचारतोय तोपर्यंत बलदेव तिकडे आलेला आहे आणि तो सांगतो की मी सांगतो तिला आता काय मिळणार आहे ते असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो आकाश की काय झालं बलदेव? बलदेव म्हणतो, मी सांगतो ना, ती तिचं काम करते आहे। म्हणजे कसं आहे, अपूर्वाला तिचं काम आणि घर हे दोन्ही वेगळं ठेवायचं असतं, त्यामुळे तिचा इगो सॅटिस्फाय होतो, तिला आता एक आत्मिक समाधान मिळतं हे सगळं करून। यावरती ती म्हणते, काय बोलतोयस तू बलदेव? बलदेव म्हणतो, हो, तुला साधं कळत नाहीये का की भूमी, आकाश आणि आता इकडे क्षितिजा या तिघांची काय मानसिकता आहे ती? आणि या तिघांची मानसिकता अशी असताना तू जर का त्यांच्या बाबतीत या गोष्टी करतेस ना तर त्या मला अजिबातच आवडलेल्या नाहीयेत। मला ह्या गोष्टी बिलकुल पटलेल्या नाहीयेत। तू जे काही वागतेस ना त्या गोष्टी एकदम चुकीच्या आहेत असं म्हटल्यावरती ती म्हणते, काय बोलतोयस तू? यावरती तो म्हणतो, हो, मी जे काही बोलतोय ना ते बरोबरच बोलतोय। तुझं हे वागणं मला अजिबातच पटलेलं नाहीये। म्हणजे कसं आहे ना, अरे या घरामधली शांतता भंग करण्यासाठी तू प्रत्येक वेळेला प्रयत्न करतेस आणि हे प्रयत्न मी अजिबात यशस्वी होऊ देणार नाहीये। आता अपूर्वाला हा झटका बसतो आणि त्यावरती बलदेव आपल्या बाजूने नाहीये हे तिला समजतं आणि त्यावरती तो सांगायला लागतो, तू कितीही हातपाय मारलेस ना तरी या वेळेला मी तुला क्षितिजाचं इंट्रोगेशन करू देणार नाहीये। तिची मानसिक स्थिती बघता एकंदर आपण आता हे असं करू नको असं मला वाटतंय। यावरती मग आता ती सांगायला लागते, हे बघ बलदेव, तुझं तिची एकंदर मनस्थिती बघता आणि आकाश भूमीची मनस्थिती बघता तू हे सगळं करू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं। यावरती ती म्हणते, ठीक आहे, तू हे जे काही बोलतोयस ना त्याचा मी विचार तर करेन, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं करत असताना ना काहीही झालं तरी सुद्धा मी आज नाही तर उद्या आता या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन करणार किंवा इंट्रोगेशन करणार म्हणजे करणार। तू मला अजिबात अडवू शकत नाहीयेस असं म्हणत प्रेक्षकांनो तो आता बोलत आहे। बरं, हे सगळं चालू असताना आता इकडे तोपर्यंत अपूर्वा चिडलेली आहे आणि त्यावरती बलदेव आता घरच्यांना सांगतोय, काहीही झालं तरी मी क्षितिजाचं इंट्रोगेशन नाही होऊ देणार आहे। अपूर्वा, या वेळेला मी तुझी साथ देऊ शकत नाहीये। ज्या पद्धतीने तू हे करतेस ना सगळं
ती पद्धतीने मी आता अजिबात तुला हे करू देणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते अपूर्वा, बलदेव काय प्रॉब्लेम आहे? त्यानंतर चिडून आता अपूर्वा आपल्या रूममध्ये निघून गेलेली आहे. अपूर्वा रूममध्ये येते आणि रडत बसलेली आहे. तिला आता आत्तापर्यंत वाटत होतं की बलदेव आपली साथ देईल किंवा बलदेव आपल्याला मदत करू इच्छितोय, पण बलदेव मात्र तिच्या विरोधात गेल्या कारणाने तिला आता खूपच मोठा झटका बसलेला आहे. मग त्याच्या मागे बलदेव उभा राहिलेला आहे आणि बलदेव उभा राहिल्यावरती आता तिकडे ती चिडलेली आहे आणि ती सांगते तुला काही बोलायचं आहे की नाही बोलायचं आहे? आणि त्यानंतर तो म्हणतो हे बघ, मी तुला शांत करण्याचा प्रयत्न करतोय, तू शांत हो त्यानंतर बोलू. तोपर्यंत आकाश आता वकिलांना आपल्या कॉल करतोय आणि आकाश वकिलांना कॉल करून आता सांगायला लागतोय की एक काम करा वकील साहेब, तुम्ही लवकरात लवकर आता इकडे क्षितिजाची इंट्रोगेशनचं सगळं हे थांबवा. यावरती वकील सांगतायत नाही, आम्ही इतक्या लवकर हे सगळं करू शकत नाही आहोत. त्यावरती तो म्हणतो असं कसं, म्हणजे आता तुम्ही असं का करू शकत नाहीये? लवकरात लवकर तुम्ही हे इंट्रोगेशन का नाही थांबू शकत? यावरती आता लगेचच वकील साहेब म्हणतात नाही, त्यांनी ऑलरेडी परमिशन काढले, कोर्टाकडून परमिशन येईपर्यंत वेळ लागेल. आकाश आता खूपच पॅनिक झालेला आहे आणि तो सांगतोय भूमी, मला कळतच नाहीये हे असं का करते अपूर्वा, आणि आता जर का तिने काही हे केलं तर? यावरती भूमी सांगते हे बस आकाश तू शांत हो. ज्या वेळेला हे सगळं काही घडलं होतं त्यावेळेला क्षितिजा 1 वर्षाची होती, मॅक्झिमम ती 1 वर्षाची होती आणि त्यावेळेला तिला काय आठवत असणार आहे? पण आता हिनी असं काहीतरी विचारलं तर? यावरती आकाश म्हणतो त्याची चिंता तू करू नको, आपण तिच्याशी बोलून घेतलेलं आहे की नाही, आपण तिला नीट समजवलेलं आहे की नाही की काय सांगायचं काय नाही, मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल. तोपर्यंत आता इकडे लगेचच अपूर्वा बलदेववरती म्हणजे चिडलेले आहेत आणि आता ती सांगते की तू नक्की कुणाच्या बाजूने आहेस? आणि आता त्यावरती तो सांगतो हे बघ, मला अजिबात काही म्हणायचं नाहीये, म्हणजे तू एक काम कर ना, त्यांची मनस्थिती बघ ना, म्हणजे खरं सांगायचं तर आता मी जर का तुझी साथ दिली असती तर त्यांना असं वाटलं असतं की आपण दोघं जण आहोत एकत्र आणि मग त्यांनी मला सुद्धा विरोध केला असता. आत्तापर्यंत कसं होतंय ते तुला विरोध करतायत पण कधीही मला त्यांनी विरोध केलेला नाहीये. त्यामुळे तुला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की काही झालं तरी सुद्धा जर का आपण दोघं एकत्र आहोत असं त्यांना वाटलं तर त्यांना वाटेल की आपण दोघं जण त्यांना विरोध करतोय, म्हणून कदाचित आता मला तुझ्या विरोधात जावं लागेल किंवा तुझ्या विरोधात या संदर्भात मला आता हे करायलाच लागणार आहे. त्यामुळे अजिबात काही झालं तरी सुद्धा तू आता अजिबात माझ्याविषयी विचार करू नकोस, कारण मी सगळं तुझ्याच भल्यासाठी करतोय. खरं सांगायचं तर आता घरामध्ये आपण दोघंही यांच्या विरोधात गेलो तर आपल्यासाठी ही गोष्ट कठीण आहे असं म्हणत तो आता तिला काही समजवण्याचा प्रयत्न करतोय. ऍक्च्युली प्रेक्षकांनो खरं सांगायचं तर आता अपूर्वाला काही समजणं हे जरा महाकठीणच गोष्ट आहे, कारण मुळातच अपूर्वा या सगळ्यामध्ये आता गडबडलेली सुद्धा आहे एक, आणि दुसरं म्हणजे तिला आता कळत नाहीये की बलदेव नक्की आपल्या बाजूने आहे की या लोकांच्या बाजूने आहे. तिला काही कळायला मार्ग नाहीये. पण आता ती विचार करते की बलदेव बोलतोय हे बरोबर आहे, या घरामध्ये मी बलदेवच्यामुळे आता टिकून आहे आणि बलदेवच्यामुळे टिकून असताना जर का मी अशा पद्धतीने किंवा बलदेव पण अशा पद्धतीने काही वागला तर कदाचित कुणीच आमच्यावरती विश्वास ठेवणार नाही, ही गोष्ट सुद्धा खरी आहे असा ती विचार करायला लागलेली आहे. बरं त्याच वेळेला बलदेव तिला समजवतोय आणि तिला समजवून आता सांगतोय सुद्धा. बरं हे सगळं होत असताना मग आता अपूर्वा विचार करते आणि ती शांत होते, बलदेवला जरा मिठी मारते आणि नॉर्मली ती रिॲक्ट व्हायला लागते. बलदेव म्हणतो मी तुझ्या सोबत नेहमी राहणारच आहे, काहीही झालं तरी तुझ्या सोबत राहणार आहे. अपूर्वा खुश झालेली आहे. बलदेवने दोन्ही डाव साधलाय, त्याला आकाश भूमीला वाचवायचं तर आहे पण आता अपूर्वाला न दुखावता, आणि त्यामुळे तो हे सगळं करतोय. त्यावरती भूमी म्हणते आकाश मला काहीच कळत नाहीये, आपण अपूर्वाचं हे सगळं ऐकलं आणि काहीतरी चुकीचं घडलं तर? आकाश म्हणतो काही चुकीचं घडणार नाही, मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुला सांगतोय. ती अपूर्वा काहीही विचारू शकली तरी आपण क्षितिजाला समजवलंय की नाही काय बोलायचं ते, आणि मुळातच तिला काही माहितीच नाहीये ना. यावरती आकाश म्हणतो तरी मला एक चिंता काय वाटते माहितीये का, म्हणजे आता अपूर्वाला असं वाटायला नको आहे की क्षितिजा काहीतरी लपवती आहे, तिला काहीतरी माहिती आहे आणि ती लपवते, असं जर का वाटलं ना तर मात्र हे आपल्यासाठी महाभयंकर असणार आहे. त्यासाठी काहीतरी करायला लागणार. आता हे दोघं सुद्धा खूप हुशार असतात. आपल्यावरचा आरोप हा आता खोडून काढण्यासाठी या दोघांनी सुद्धा आता खूप मोठं प्लॅनिंग केलेलं आहे किंवा आपल्या मुलीसाठी आपल्या कुटुंबासाठी हे दोघं जण झटून आता हे सगळं करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. बरं हे सगळं होत असताना लगेचच आता भूमी आकाशला सांगायला लागते आकाश मला कळतच नाही आपण काय करायचं. आकाश म्हणतो तू चिंता करू नकोस. तो
तोपर्यंत मग आता इकडे फोन करून लगेचच अपूर्वा आपल्या आईचं विचारपूस करते आणि त्यावरती तो हवालदार सांगतोय की एक रिक्षा आली होती आणि त्या रिक्षेने आता तुमच्या म्हणजे त्या बाईला घेऊन गेली, ती रिक्षा त्या बाईला घेऊन गेली आणि त्या रिक्षाचा नंबर पण फेक आहे आणि त्याच रिक्षेमधून 100% गेलेला असणार आहे, सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे हे सगळं दिसतंय। यावरती लगेचच अपूर्वा सांगायला लागते ठीक आहे, हे जर का सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय ना तर तुम्ही ती सीसीटीव्ही फुटेज शेवटपर्यंत कॅप्चर करत जा। ज्या वेळेला तुम्ही शेवटपर्यंत ही सीसीटीव्ही फुटेज आता कॅप्चर कराल त्यावेळेला तुम्हाला ती नक्की रिक्षा कुठे गेली, काय गेली याच्याबद्दलची माहिती मिळेल। त्यावरती आता इकडे तो हवालदार सांगतो ठीक आहे आणि तो फोन ठेवतो आणि सगळं सीसीटीव्ही फुटेज कॅप्चर करण्यासाठी चाललेलं आहे। बरं प्रेक्षकांनो, हे सगळं होत असताना इकडे आता अपूर्वा विचार करते आहे आणि अपूर्वा विचार करते की आकाश आणि भूमी यांनी आता मुद्दामच मला माझ्या मुलीला म्हणजे माझ्या आईला किडनॅप केलं असेल का, की जेणेकरून ते मला माझ्याकडून काय हवंय ते वदवून घेतील आणि माझ्या आईला किडनॅप करण्याच्या सोडण्याच्या ह्याच्यावरती ते आता क्षितिजाचं इंट्रोगेशन आणि हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करतील। नाही, मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये, काय चाललंय हे सगळं। अपूर्वा विचारच करत बसलेली आहे तोपर्यंत आकाश आणि भूमी आता टेरेसवरती आलेत आणि आता ते दोघं जण सांगतायत आतापर्यंत हे राज फक्त आपल्याकडेच आहे, हे राज आपल्याकडे आहे आणि आपण या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे म्हणजे हे करण्याचा प्रयत्न तर केलेला आहे, पण तरी सुद्धा आपण आता हा खून केलेला आहे हे कुणाला कळलं तर तितक्यात तिकडे बलदेव आलाय आणि मला कळलेलं आहे। त्यावरती आता इकडे आकाश म्हणतो काय कळलंय तुला, यावरती बलदेव म्हणतो 7 वर्षापूर्वीचं सत्य। भूमी म्हणते आकाश आपण किती मोठ्याने बोलत होतो मला कळतच नाहीये। यावरती तो म्हणतो आज नाही, मला याच्या आधीच हे सत्य कळालेलं आहे। असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणायला लागतो मग काय आता, यावरती तो म्हणतो अरे तुम्ही दोघं जण का घाबरताय, तुम्ही हे कोणत्या परिस्थितीमध्ये केलं, काय परिस्थितीमध्ये केलं, हे सगळं मला समजलेलं आहे आणि बिलकुल चिंता करू नका, मी तुमच्या या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या सोबत आहे। काहीही झालं ना तरी मी तुमची साथ काही सोडणार नाहीये, तुमचा हात काही सोडणार नाहीये, तुमच्या पाठीशी ठामपणे मी उभा राहणार आहे। यावरती आकाश म्हणतो म्हणजे, त्यावरती बलदेव म्हणतो तुम्ही का घाबरताय, कुणीही घाबरू नका, मी जोपर्यंत सोबत आहे हे गोष्ट कुणालाही कळणार नाहीये, तुमच्या पाठीशी ठामपणे मी उभा राहणार। बलदेवने या दोघांना साथ दिलेली आहे आणि कुणालाही न सांगण्याचं वचन दिलंय। इतकंच नाही तर या प्रकरणामधून त्यांना बाहेर काढण्याचं सुद्धा वचन दिलंय। बलदेवच्या या जेस्चरमुळे दोघं जण खूपच खुश झालेले आहेत। दुसऱ्या दिवशी अपूर्वा आपल्या पुळ पदावरती आले, ती क्षितिजाचं इंट्रोगेशन करायला लागले। क्षितिजा सांगते इंट्रोगेशन म्हणजे काय, त्यावरती भूमी आता तिला जवळ घेते आणि सांगते हे बघ आपलं सिक्रेट कोणाला सांगू नको, आता ही भूमीची युक्ती आहे। मग अपूर्वा इकडे सिक्रेट काय हे आता तिला विचारते आणि ती सांगते ठीक आहे अप्पू काकी मी सांगते तुला सिक्रेट। आता इकडे क्षितिजा सुद्धा अपूर्वाला मूर्खच बनवणार आहे।